पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मामासाहेब कुठे? त्यात मंदिरात आहे। मग आता ही फुलं तूच देवीच्या पायाशी ठेव। मी बघतेस तुला कोण अडवतं ते। चल माझ्या बरोबर। वहिनी नको, खरंच नको। अहो इथली माणसं नाही ऐकायची आणि माझ्या सासऱ्यांसमोर तर कोणाचं तोंडही उघडत नाही। माझ्या करंटीच्या नशिबाचे नाही ते नाही। स्वानंदी, अगं तू का ठरवतेस तुझ्या नशिबात काय आहे काय नाही? तू चल माझ्या बरोबर। वहिनी खरंच नको। मी तुझं काही ऐकणार नाहीये, तू चल। वहिनी चल म्हटलं ना। वहिनी खरंच नको। भाई संजू, डब्यात दिलेलं सगळं खायचं, ओके? आणि तेवढंच खायचं, दुसऱ्यांच्या डब्यातलं नाही खायचं। मामा, तू पुन्हा आहे, आपण खूप मजा करू आणि आई बाबा असताना आहे, म्हणजे तर आपण कुल्फी पण खाऊ। नक्की नक्की नक्की। पप्पा, पुन्हा परत येणार ना तुम्ही? नक्की येणार आणि आपण सगळं करूया। पण आधी शाळेत जा, ओके? उशीर होतोय। आणि संजू, मुळीच मस्ती करायची नाही, ओके? चल बाय मामा। चल बाय। ए संजू, चल लवकर, उशीर होईल। आणि आपण नंतर कुल्फी पण खायची आल्यावर। कार कुठे पार्क केली? तिथे। तू ड्रॉप करणार आहेस मला? हो। विद्युत, काल तू जे म्हणालास आपल्या घराबद्दल। शिल्पी, काल मी जे बोललो ना, ते फक्त तुला बरं वाटावं म्हणून नाही बोललो। मी नीट विचार केला। हे बघ, तुला आई बाबांसोबत राहायचं नाही, मग मी ठरवलं की त्यांच्या बरोबर नाही, निदान त्यांच्या जवळपास तरी राहू शकतो। म्हणजे तुला सुद्धा तुझी स्पेस मिळेल आणि मला सुद्धा माझ्या आई बाबांना वेगळं ठेवावं लागणार नाही। पण शिल्पी, वेगळं राहणं वाटतं तितकं सोपं नाहीये। हे बघ, एक फ्लॅट घेणं आहे ना, खूप सोपं आहे, पण त्याचं घर बनवणं खूप कठीण आहे। तुला जमेल ना हे सगळं? म्हणजे शिल्पी, कसं आहे, काल एक दिवस तुझ्यावर घराची जबाबदारी पडली होती, तर तुझी काय अवस्था झाली तू पाहिलीस। ह्या सगळ्या गोष्टींचा आहे ना, नीट विचार कर आणि मग निर्णय घे। काय म्हणायचं तुला? शिल्पी, वेगळं राहण्याचा निर्णय घेणं खूप सोपं असतं, पण वेगळं राहणं आहे ना, तितकं सोपं नाहीये। शेवटी तू दाखवूनच दिलंस ना विद्युत, की मी कशी चुकीची आहे, कशी इनकेपेबल आहे मी। कालपर्यंत तू असं म्हणत होतास की आपण वेगळं राहू शकत नाही शिल्पी। आता तू असं म्हणतोयस की शिल्पी आपण वेगळे राहू शकतो, पण मी वेगळं राहण्याच्या लायकीची नाहीये। शिल्पी, अगं मला तसं म्हणायचं नाहीये। काय म्हणायचंय तुला? मला हे म्हणायचं नाहीये, ते म्हणायचं नाही, म्हणायचं काय होतं? नाही, माझं चुकलंच, मी तुला मदतीला इकडे बोलवून घेतलं ना, चुकलं माझं। आयतं खोलीतच दिलं रे मी तुझ्या हातात, आता काय तू वाटेल ते बोलू शकतोस आणि मला सगळं ऐकून घ्यावं लागेल। फार हुशार असता तुम्ही पुरुष, आणि तू तर काय वकील आहेस। एक मुद्दा सोडत नाहीस तुम्हाला कात्रीत पकडण्याचा।
शिल्पी अगं हे ऐकतं कोलीत, हे कात्रीत पकडणं, काय बोलतेस काय तू? एनिवे थँक्यू सो मच फॉर युअर सर्व्हिसेस ॲडव्होकेट विद्युत म्हात्रे. शिल्पी आणि हो सॉरी हा, खूप त्रास झाला तुला. मला विचारून या कपाळ करंटीला या मंदिरात आणलंस तू? हाकलून दे तिला. ती इथून कुठेही जाणार नाहीये मामा. स्वानंदी, मामा काय झालंय काय मामा? सुरेश, कोणत्या अधिकाऱ्याने तुझ्या बायकोने तिला या मंदिरात आणलंय? माणुसकीच्या अधिकाराने. आणि देवीचं दर्शन घेण्यापासून तिला कुणीही अडवू शकत नाही. सुनबाई, आम्ही तुमच्यासारखे मोठ्या शहरातले लोक नाहीये. आमच्या रीती वेगळ्या आहेत, त्यामध्ये तुम्ही पडू नका. ही पांढऱ्या पायाची अपशकुनी कपाळ करंटी बाई आहे ही. मामा काय बोलताय तुम्ही? तुम्हाला हे बोलणं शोभत नाही. सुनबाई, काही चुकीचं बोलत नाहीये मामा मी. सांगा ना मला, कुठच्या धर्मग्रंथात लिहिलंय की विधवेने मंदिरात जायचं नाही, देवीला फूल व्हायचं नाही? हे सगळं ठरवणारे आपण कोण आहोत? सुनबाई, फार बोलतेस तू. अश्विन इकडे, अहो इकडे ये जरा. ऐक, मार्तंड मामा तापट आहेत, तुला माहिती आहे ना. का त्यांच्यामध्ये पडतेस? मामा जे काही करतात तो अन्याय आहे, आणि जे चूक आहे त्याला चूक म्हणण्याची भीती कसली? सांगा ना मला. अश्विनी, अश्विनी सांगा ना गुरुजी, कुठच्या शास्त्रात लिहिलंय एका विधवेला देवीच्या पायावर डोकं ठेवायचा अधिकार नाही? मी जे बोलते ते चूक आहे? त्यांच्याशी काय बोलतेस? माझ्याशी बोल. मामा ऐक जरा माझं. तुला काही माहित नसेल हे सगळं, आणि कायद्याचं नॉलेज तर तुला नाहीच आहे. म्हणून मी जे सांगतोय ना ते नीट ऐक. ही बिचारी स्वानंदी साधी आहे म्हणून आजपर्यंत तिने काही केलं नाही असं. पण हिने जर तोंड उघडलं आणि पोलिसांना सांगितलं हे सगळं, तर तुला शिक्षाही होईल आणि तू जेलमध्येही जाशील. म्हणून माझं ऐक जरा, आणि हा प्रकार वाढवू नकोस आता, कळलं? पोलिसांना मी घाबरत नाही श्रेयस, पण आपल्या गावच्या रीती त्याला शह देण्याचा प्रयत्न होतोय. तो चुकीचा आहे, एकदम चुकीचा आहे. बघे, तू घरी ये, मग बघतो तुला. श्रेयस दादा, तुम्ही आता हे सगळं म्हणालात ना, यातलं काहीच मला माहित नव्हतं. म्हणून ह्यांना घाबरत होते मी. पण आता मला हिंमत मिळाली. आता नाही सहन करणार. स्वानंदी, देवीसाठी आणलेली फुलं वाह. स्वानंदी, भक्ताला देवाची भेट घडवणं म्हणजे आईपाशी लेकराला आणणं. आज खूप दिवसांनी मी या स्वानंदीच्या चेहऱ्यावर खरा आनंद पाहिला. शुभम भवतु. तुम्ही जे आज माझ्यासाठी केलं ना, मी ते कधीच विसरणार नाही. येते मी. श्रेयस दादा, खुश हो. येते मी. काय गरज होती का तुला त्या भानगडीत पडायची? त्यांनी जर ताणून धरलं असतं ना, तर डोंबिवलीहून बाबांसकट सगळ्यांना इकडे यावं लागलं असतं. मग अशी तुम्हीच मामानं गप्प केलं ना, म्हणालात ना तुम्ही तसं. मग काय उपाय होता माझ्याकडे? तू गप्प होईना, ते गप्प होईना, मग मध्ये पडलो. माझ्या मामे भावाची बाईक होती. वर्षभरात आपण कधी त्यांना भेटत नाही. काय संबंध आपला तिच्याशी?
ती एक स्त्री आहे, एवढा संबंध पुरेसा नाही. देवीच्या दारात कलह नको. तुम्ही दोघं ज्या शुभकार्यासाठी आलात ते शुभकार्य आपण पार पडू. या आत या. चल आता चल. तुम्ही ओटी भरून घ्या. देवी दुर्गेश्वरीच्या कृपेने तुमची नवीन वास्तू तुम्हाला सुखदायी, फलदायी आणि आरोग्यदायी ठरव. भूमिपूजनाच्या वेळेस या विटेची पूजा तुमच्याच हस्ते व्हायला हवी. आणि आता घरी गेल्यावर ही वीट तुमच्या घराच्या देवाऱ्यासमोर ठेवा. जय दुर्गेश्वरी. आई, हा देवीचा अंगारा. आज आपण ठेव. चला. आई, तुम्हाला चालताना त्रास होत नाहीये? तुमचा पाय बरा झालाय का? डॉक्टरकडून औषध आणले ना, 2 गोळ्या घेतल्या, फरक पडला ठणठणीत. चला बरं झालं. आई दुर्गेश्वरीची ओटी भरलीस, कुलदेवतेचं दर्शन झालं. श्रेयस, मोठं काम केलंस बाबा. विद्युत मामा आल्यामुळे ना खूप मजेत गेला आमचा दिवस. हो, ते काय कळलंच नाही. तो कसा आला सडनली? स्वयंपाक करायला. ते काय नाही, तुम्ही दोघं फ्रेश व्हा, लवकर कपडे वगैरे बदला आणि जेवण झाल्यावर सांगा मला तिकडे काय काय झालं ते. अगं इतका वेळ नाहीये त्यांच्याकडे. भूमिपूजनाची तयारी करायची, त्याआधी दिवाळीच्या फराळाची तयारी करायची, हो की नाही ग? मुहूर्त कधीचा आहे? अगं येत्या 2-3 दिवसातच करावं लागेल. इतक्या लवकर? नंतर लवकर मुहूर्त नाहीये भूमिपूजनासाठी. आईच्या पंचांगानुसार. काही असो, भूमिपूजन दिवाळीच्या आधीच करावं लागणार. ठीक आहे ना, करू. आता काय वीट पण आणली आहे, नो प्रॉब्लेम. आणि अश्विनी, ते करायचं असेल ना तर दिवाळीच्या तयारीला सुरुवात करावी लागेल. मी फराळाचं सगळं आणून ठेवलंय. दाणे, पोहे, मुरमुरे सगळं आणलंय. सगळं फराळाची सगळी तयारी मी आधीच करून ठेवली आहे. हा, थांबा, तुम्ही काही काळजी करू नका. हे बघा, रामबंधूंचा चिवडा मसाला. याच्याशिवाय चिवडा छान होऊच शकत नाही. ते खरं आहे, पण चकलीची भाजणी ती तर करावी लागणारच ना. त्याची तयारी झाली आहे आई. हे बघा आई, भाजणी सुद्धा रामबंधूंचीच. अगो बाई, चकलीची भाजणी सुद्धा? आई अहो, खमंग खुसखुशीत चकल्या असतील तरच दिवाळीच्या फराळाची मजा आहे ना. अगदी बरोबर. आई, चकल्या एकदम टेस्टी करा. अगं, चकल्या तर टेस्टी होणारच, कारण रामबंधूंच्या भाजणी बरोबर त्यांचा चकली मसाला सुद्धा आहे. अरे क्या बात आहे. मग तर काळजीच मिटली. काय ग, पण या विकतच्या मसाल्याला घरगुती मसाल्याची चव असेल का ग? अहो आई, दिवाळीच्या फराळासाठी माझा विश्वास फक्त रामबंधू चिवडा मसाला, रामबंधू भाजणी आणि रामबंधूंच्या चकली मसाल्यावर आहे. कारण हे मसाल्याने ही परंपरा आहे. म्हणजे कसं ना, बेस्ट निवडा, रामबंधू निवडा. चला मग, रामबंधू असल्यामुळे दिवाळीच्या फराळाची काळजी मिटली.
आता ते भूमिपूजनाच्या तयारीचं काय ते बघून घ्या बाबा. हो आई, पण ना त्याच्या अगोदर तुम्ही गुरुजींना फोन करून विचारा की भूमिपूजनासाठी काय काय साहित्य लागणार आहे. आपलं हे भूमिपूजन खूप छान झालं पाहिजे. अरे तुला सांगितलं ना त्यांना फोन लाव म्हणून. लावतो. हा बाबा. हा हा नाही मी बरं आहे. तुम्ही ऐका, ते कधी येता इकडे? तो आला ना सुमित आता. हो ठीक आहे, पण या आता. मला दे फोन, मला दे. एक मिनिट आईशी बोला. घे. काय हो, आपलं पण घर आहे, विसरलात का? हे बघा, त्या जयश्री बहिणींची तब्येत आता ठीक असली ना तर निघून या. सुमित आहे ना तिथे. अहो दिवाळीची सगळी तयारी करायची, भूमिपूजनाची तयारी करायची. तो सुमित काय आणखीन 2 दिवस राहिलात ना तर म्हणेल काका आता दिवाळी करून पण जा. काय काय सांगताय? हॅलो हॅलो, कट झाला बहुतेक. अश्विनी, त्या भूमिपूजनाच्या यादीनुसार सगळी तयारी झाली ना? हो आई, मी दुकानदाराकडे यादी द्यायला जाणारच आहे. आणि प्राजक्ता उद्या सकाळी दिवाळीच्या फराळासाठी येतेच आहे ना, तेव्हा ती यादी देताना मी भूमिपूजनाच्या साहित्याची पण यादी दुकानदाराकडे देऊन येईन. ठीक आहे, बरं. आई आपण उद्या काय करणार आहोत? शंकरपाळ्या, चिवडा सगळंच. हा, आणि प्राजक्ता आली की लाडू आणि करंजा त्या सुद्धा करणार आहे. दिवाळीच्या दिवशी करेन, म्हणजे तुम्हाला गरम गरम मिळतील, जशा तुम्हाला आवडतात तशा. बस मला एवढंच हवंय. मला खुसखुशीत चकल्या हव्यात. हो ग बाई, तुला जशा हव्या तशाच करेन. आणि मयुरी, आता बस झालं. आवडते कधी बसता तेच साफ करते. केवढा पसारा आहे तो. बाबा आता अजून पसारा होणार आहे. मला खूप काम आहे आणि कंदील पण करायचंय. अरे देवा, आई अगं कंदिलाचं सामानच आणायचं राहिलं. तू घेऊन येशील का ग? ए नाही, मी नाही सामान आणणार, कारण मी आणलेलं सामान तुला आवडणार नाही. त्यापेक्षा तू असं कर, तू विद्युत मामा बरोबर दिवाळीच्या शॉपिंग साठी जाणारच आहे ना. शिल्पी बरोबर असेल म्हणजे ती तुला सांगू शकेल. चालेल ना? काय नवीन आता? हा, विद्युत बरोबर शॉपिंग वगैरे? अहो विद्युतचा फोन आला होता. त्याची अशी इच्छा आहे की शिल्पी आणि मुलांनी त्याच्याबरोबर दिवाळीच्या शॉपिंग साठी यावं म्हणून. चांगलंय, दिवाळी शॉपिंग. गुड. ऐका ना, मी काय म्हणते, फराळाचं उद्या विचारण्यापेक्षा ना मी प्राजक्ताला जाऊन आत्ताच विचारून येऊ का? हा, म्हणजे वेळही वाचेल ना, कामही बरीच. माझा चहा पाडशील? नीट जा. बाजूला आणि चकल्यांचा विसरू नको. हो हो. हा, मी येणार नाही. शिल्पी, अगं दिवाळीची शॉपिंग करायची आहे. माझी इच्छा आहे की तुला, संजूला, मयूला, कुहूला काहीतरी घ्यावं. प्लीज शिल्पी, निदान दिवाळीमध्ये तरी तुझे रुसवे फुगवे मध्ये आणू नकोस. मला यायचं नाहीये. तू उगाच का चिडते? हे बघ विद्युत, शिल्पी ऐक, मी तुम्हाला पिकअप करायला येणार. तुम्हाला वेळ सांग. आणि हो, मी ताईशी आधीच बोललोय. ओके, बाय. मी तुझ्याकडेच येत होते. अगं मी पण तुझ्या घरी यायला कधीपासून निघाली, पण कामच संपत नाहीत ग. बरं झालं उद्या फराळाचं काम तुझ्या घरी करायचं ठरलं, म्हणजे मोठं काम संपलं माझं. अजून घर आवरायचंय. बबन तर मला म्हणत होता की आपण हॉल रंगूया म्हणून. मी ना एका कानानं ऐकलं आणि दुसऱ्या कानानं सोडून दिलं. माझेही ना तसे 2-3 दिवस जरा गडबडीतच गेले. अगं अजून भूमिपूजनाची तयारी पण करायची आहे. आणि त्यात आम्ही एक दिवस गावी गेलो ना वीट घ्यायला. तिथे मंदिरात ना. काय ग, काय झालं? अगं राहून ना मला त्या स्वानंदीचा विचार मनात येतोय. का कोणास ठाऊक, आम्ही इथे आल्यानंतर ती कशी असेल. मी जे सगळं केलं ना त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना तिथे. अगं ए बाई, आता त्याचंही टेन्शन घेत बसू नकोस तू. आणि तुला खरं सांगू का, तू त्या मामे सासऱ्यांना दोष देतेस, पण तेवढीच चूक आहे ना त्या स्वानंदीची पण आहे. अगं तिचा नवरा ऍक्सिडेंट मध्ये गेला, यात तिची काय चूक? अगं तिचा नवरा गेला ती चूक नाहीये, पण त्यानंतर ती हे सगळं सहन करत राहिली ना, ही तिची मोठी चूक आहे. बाईच्या अवस्थेला आहे ना बाईच जबाबदार असते. हो ग, खरंय तुझं म्हणणं. तिने हे सगळं सहनच करायला नको हवं. तू तरी काय वेगळं करतेस ग? म्हणजे 2 वर्ष तू तुझ्या आईबाबांना भेटलीस का? का? का तर तुझ्या नवऱ्याला पटत नाही म्हणून. ग त्यामुळे ना
तुझ्या आईबाबांनाही सहन करावंच लागतं आणि तुलाही. त्या स्वानंदीला तू देवीच्या गाभाऱ्यापर्यंत नेलंस. स्वतःच्या बाबतीत सगळ्यांचे विरोध झुगारून स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकतेस का ग? सांग ना. बदल घडवायचा असेल ना तर त्याची सुरुवात स्वतःपासूनच करावी लागते.